मंडळी, आज मी तुम्हाला अशा टॉपिकवर उपाय सांगणार आहे ज्याचा परिणाम जगाच्या प्रत्येक माणसावर कधी ना कधी झालेला असतो। ते म्हणजे मानसिक तणाव अर्थात टेन्शन। तर टेन्शन पासून, मानसिक तणावापासून कसे लांब राहता येईल, कसे कमी करता येईल हे जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मानसिक तणावात असलेल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। माझा हा व्हिडिओ तुमच्या थोडे जरी उपयोगाला आल्यास चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, जरा विचार करा, आपण जेव्हा वयाने लहान होतो तेव्हा मजेत राहायचो, कसलं टेन्शन नसायचं, पण कालांतराने तणाव वाढत चाललेलं दिसतं। त्याचं कारण काय असेल आणि त्यासाठी काय करायला हवं, त्यासाठीचे उपाय चला तर मग जाणून घेऊया। त्यावर पहिला उपाय आहे मनात चाललेल्या गोष्टींना आपल्या कुटुंबाशी शेअर करणे। मित्रांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स येतात, अनेक प्रश्न पडतात, चिंता निर्माण होते, पण आपल्याला कोण समजावून घेत नाही किंवा आपल्याला जज करतील या भीतीने आपण कोणाशी काही बोलायला घाबरतो। हे साहजिक आहे, पण त्याने मनात गोष्ट ती त्रास करत असते। कित्येक प्रॉब्लेम मनात ठेवल्याने वाढतात, त्रास देतात। अशा वेळेस आपल्या कुटुंबातील समजदार व्यक्तींशी किंवा ज्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे अशा व्यक्तींशी शेअर करावे आणि मार्ग काढावे। आणि हो, प्रत्येकाला सांगत बसलो तर त्या गोष्टीचा मजाक बनू शकते, हे जरूर लक्षात घ्या। दुसरा उपाय आहे कुटुंबासोबत आहार घ्यावा। जर तुम्ही कामाच्या खूप तणावात असता आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळही नाही देऊ शकत, त्याने तुमचा तणाव तर वाढत जाणार आहेच, पण कुटुंबातील व्यक्ती आणि तुमच्यामधील दुरावा वाढत जाणार आहे। त्यासाठी शक्य झाल्यास सकाळचा नाश्ता त्यांच्या सोबत एकत्र बसून करावे, नाहीतर रात्रीचा डिनर। याने तुमच्या मानसिक तणावात नक्कीच फरक पडेल। तिसरा उपाय आहे आवडतं गाणं ऐकणे। जर तुम्ही खूप मानसिक तणावात आहात आणि तुम्हाला समजत नाही आहे की काय करावे, मनात वेगळे विचारही येत आहेत, अशा वेळेस आवडतं गाणं ऐकल्याने लगेच तुम्हाला हलकं जाणवेल आणि थोडंफार तरी रिलॅक्स वाटेल। मित्रांनो, चौथा उपाय आहे मेडिटेशन आणि व्यायाम। तुम्ही बघितले असाल की स्पोर्ट्स किंवा योगा मेडिटेशन करणारे व्यक्ती जास्त चिल असतात, कारण मेडिटेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्याने मानसिक तणावात खूप फरक पडतो आणि व्यायामाने आपल्यातल्या नकारात्मक गोष्टी घामातून बाहेर पडतात, याने देखील फ्रेश वाटेल। पाचवा उपाय म्हणजे क्षमतानुसार काम करणे। काही जण क्षमतेपेक्षा जास्त काम करून पूर्ण दिवस तणावात घालवतात, त्याने इतर जीवनाचा आनंद घेणं राहून जातं आणि मानसिक तणाव निर्माण होतं। म्हणून जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच काम करावे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच ओव्हर थिंकिंग। एखाद्या गोष्टीचा अतिविचार करणं हे शरीराला जोखीम देण्याचे काम आहे। मित्रांनो, ओव्हर थिंकिंग केल्याने आपले प्रॉब्लेम सुटणार नाहीत, म्हणून प्रॉब्लेम्सवर उपाय शोधा आणि त्यावर काम करा। असे केल्याने ज्या गोष्टीमुळे आपण टेन्शन घेतो ते सुटेल। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जान है तो जहां है। स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही स्वतःला सुखी नाही ठेवू शकत तर दुसऱ्यांना काय ठेवाल। मंडळी, मला माहिती आहे तुम्ही मानसिक तणावात आहात, म्हणून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, त्यासाठी धन्यवाद। या 6 गोष्टींना आपल्या जीवनात आजमावून पहा आणि फरक पडला की नाही हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा। तुमची सखी सारिका घेऊन येते अशाच महत्त्वाच्या टॉपिक्स वरती व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।